हॅलो एव्हरीवन. दिस इज मी सुशांत. आज मी तुम्हाला एक गोष्ट शिकवायचा प्रयत्न करतो, की जे काही लोकं आतापर्यंत त्यांच्या फील्डमध्ये बेस्ट केलंय, इलॉन मस्क असू दे, जेफ बेझोस असू द्या किंवा सुंदर पिचाई असू द्या, अशा प्रत्येक व्यक्तींमध्ये एक खासियत, एक गोष्ट असते, की ते क्युरियस खूप जास्त असतात त्यांच्या फील्डसाठी. इलॉन मस्क तो धरतीवर राहतो, पण त्याचं पूर्ण क्युरिओसिटी मार्ससाठी आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी स्पेसएक्स बिल्ड केला. त्याने स्वतःचे अजून काही सॉफ्टवेअर बिल्ड केले, जसं ग्रॉक बनवलं. तो अशा वेगवेगळ्या प्रकारे तो रिसर्च करत असतो. सगळ्यात एक मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी. तर तो क्युरिओसिटी जी असते एखाद्या व्यक्तीमध्ये, ती त्याला शिकवते, त्याला मोटिव्हेट करते अजून-अजून लर्न करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी. तर तेच तुम्हाला आता मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ॲज अ स्टुडंट तुमच्या लाईफमध्ये पण खूप काही गोष्टी येतात, जे तुम्हाला प्रश्न भेटत नाही. तुम्ही टीचर्सला विचारता, तुम्ही अ, त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही भेटत. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करता, त्यांच्याकडून काही प्रश्नाचे उत्तर भेटत नाही. तर तशा वेळी त्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही स्वतःच असता. तर त्या केसमध्ये तुम्ही स्वतःला कशाप्रकारे अ, काढू शकता त्या प्रॉब्लेममधून. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सेशन आज अरेंज केलं होतं. सो या सेशनमध्ये माझा मोटिव्ह हाच आहे, की तुम्ही तुमचे प्रश्न कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकता. तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकले असाल, तर तुम्ही स्वतःला त्याच्यातून कशाप्रकारे काढू शकता. सो त्याच्यासाठी सर्वात अगोदर हे फाईंड करायचं, की तुम्ही सध्या तुमची कॅपॅबिलिटीज काय आहे? तुम्ही कुठपर्यंत स्वतः करू शकता आणि कुठे तुम्हाला दुसऱ्याची मदत लागेल. तर समजा आता मी माझं सगळ्यात मोठं इंटेन्शन आणि क्युरिओसिटी होती, की टेक्नॉलॉजी कशाप्रकारे वर्क करते. त्यामुळे मी स्वतः रिसर्च करायचो, स्वतः आर्टिकल्स आणि बुक्स रीड करायचो. त्याच्यातून माझे प्रॉब्लेम्स किंवा माझी क्युरिओसिटी थोडी कमी झाली. बट आता समजा एक पर्सन आहे, त्याला टेक्नॉलॉजीबद्दल काहीच माहिती नाही किंवा त्याला लर्न करायचं आहे, बट त्याला काहीच आयडिया नाही, की कशाप्रकारे करू शकता. सो तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे मोबाईल असेल, आता मी लॅपटॉपवर तुम्हाला करून दाखवतो. समजा मी फक्त शब्द ऐकलाय, की माझा एक मित्र होता, त्यांनी फक्त स्टार्टिंगला माझ्या कानावर पाळलं होतं, की हॅकिंग नावाचं काहीतरी असते. सो मी क्युरियस झालो, "अरे हॅकिंग काय असते?" मला काहीच आयडिया नव्हती. माझ्याकडे ना मोबाईल होते त्यावेळी काहीच नाही. पण तो सांगत होता मला, की Facebook अकाउंट हॅक केले जातात, WhatsApp हॅक केले जातात आणि त्याच्यानंतर बँक अकाउंट्स पण हॅक केले जातात. सो अशा खूप गोष्टी मी ऐकलो. त्यानंतर मला डार्क वेबबद्दल पण माहिती झालं होतं. बट मी क्युरियस होतो, हे काय गोष्टी आहे? लोकं बोलत असतात त्यांच्याबद्दल. सो मी क्युरियस झालो. त्याच्यानंतर मी गेलो इंटरनेटवरती. कारण की मी ज्या भागातून येतो तिथे टेक्नॉलॉजीबद्दल जास्त लोकं बोलत नाही. हे जे ऐकलं होतं मी एका शहरातल्याच विद्यार्थ्याकडून ऐकलं होतं. मला ज्यावेळी माहीत झालं या गोष्टींबद्दल, तर मी थोडंसं क्युरियस झालो. त्याच्यानंतर मी समहाऊ मॅनेज्ड टू गेट अ मोबाईल. तर मी त्या मोबाईलमध्ये गेलो आणि सर्च केलं, की हॅकिंग काय असते? सो मी हॅकिंग फक्त शब्द टाकलं होतं इंटरनेटवरती हॅकिंग, ठीक आहे. हॅकिंग टाकल्यानंतर मला खूप सारे रिझल्ट आले, ठीक आहे. खूप सारे रिझल्ट आले. मी सगळ्यात पहिलं गेलो, की इमेजेसमध्ये गेलो. त्याच्यानंतर इमेजमध्ये चेक केलं, की हां, यार काहीतरी एक पर्सन असतो, हुडी घालून असतो, ग्रीन बॅकग्राऊंड असते. सो असे प्रत्येकमध्ये मला हेच भेटलं, की अशा प्रकारचे लोकं असतात, ते इल्लीगल कामं करत असतात, अशा सगळ्या गोष्टी. पण मी काय केलं त्याच्यानंतर एक सिस्टमॅटिक वेमध्ये गेलं. तुम्ही कोणतेही आता जगातल्या कोणत्याही फील्डमध्ये जा, सगळ्या फील्डसाठी तुम्हाला त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर्ड कोर्स, ठीक आहे. स्ट्रक्चर्ड कोर्स भेटतो. सो माझं पण इंटेन्शन हेच होतं, की यार मला हॅकिंगबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. अजून काय-काय यामध्ये असते. त्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या. त्यासाठी मी काय केलं, की हॅकिंगमध्ये जाऊन त्याच्यामध्ये करियर कसं बनवता येतं ते मी शोधायला लागलो. तर मी गेलो मला खूप साऱ्या वेबसाईट भेटल्या. जसं की आता हॅकिंग शब्द लिहिला त्याच्यानंतर हॅकिंगच्या रिलेटेड जे काही आर्टिकल्स, वेबसाईट असतील ते मला इथे दिसून येतात. तर मी काय केलं हॅकिंगसाठी गेलो. सो इथे बघा, इथे व्हॉट इस हॅकिंग लिहून आलं आणि मी आल्यानंतर इथे बघू शकता की इथे आलं मला हे बघा, हे पूर्ण सिलेबस दाखवते इथे. व्हॉट इस सायबर अटॅक, मालवेअर काय असते, टाइप्स ऑफ मालवेअर, साइन ऑफ मालवेअर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. इथे त्यांनी डेफिनिशन पण देतात. A commonly used hacking definition is an act of compromising digital device and networks through the unauthorized access to an account or in a computer. सो अशा प्रकारचे त्याचे डेफिनेशन देतात. सो मग मी थोडं क्युरियस झालो. तर मला मला हे पण करायचं होतं, की मी ज्या फील्डमध्ये जातो, त्या फील्डला मला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं होतं. हे माझं इंटेन्शन होतं. तर त्यामध्ये मी एक्सटेन्शन करता मला हे समजून आलं, की हॅकिंगसाठी तुम्हाला कोडिंग पण करावं लागते. सो मी टाइप्स ऑफ हॅकरबद्दल शिकलो. वेगवेगळ्या प्रकारचे हॅकर्स असतात. हां, व्हाईट हॅट हॅकर जे असतात त्यांच्यामध्ये करियर करू शकतो आपण. ब्लॅक हॅट हॅकर जे असतात ते इल्लीगली काम करत असतात आणि ग्रे हॅट हॅकर ते बग बाउंटीसारखे कामं करत असतात.
सो हे मी थोडंसं रिसर्च केलं. त्याच्यानंतर मला माहिती झालं कोडिंग पण शिकणं खूप गरजेचं आहे. तो व्हॉट स्किल आय हॅव टू गेट टू बिकम ठीक आहे. असं मी सर्च करत होतो. हिंदीमध्ये, मराठीमध्ये असं सर्च करत होतो. त्याच्यानंतर मला माहिती झालं, की तुम्हाला खूप गोष्टी शिकाव्या लागतील. नेटवर्किंग शिकावे लागतील. ॲज अ हॅकर तुम्ही एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये घुसता. त्यावेळी तुम्हाला ते कशाप्रकारे वर्क करते ते तुम्हाला शिकावं लागते. लिनक्स मास्टरी करावी लागते. कारण की तुमचे जे हॅकिंगचे जे ऑपरेटिंग सिस्टम असतात ते मोस्टली लिनक्स बेस असतात. त्याच्यानंतर व्हलनरॅबिलिटी असेसमेंट, तुमच्या व्हलनरॅबिलिटी असेसमेंट करावं लागते. हँड्स ऑन प्रॅक्टिस करावी लागते. आणि काही सर्टिफिकेट करावे लागते जर तुम्हाला जॉब घ्यायची असेल तर. सीएच एक ते असते, ओएससीपी असतं एक. तशा प्रकारे कॉम्प्टियाचे पण काही सर्टिफिकेट्स असतात. आणि मला हे पण माहिती झालं, की तुम्हाला जर वेबसाईट हॅकिंगमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला जावास्क्रिप्ट शिकणं गरजेचं आहे. कारण की जे वेबसाईट असतात ते मोस्टली फ्रंट एंड जे असते त्याचं, ते जावास्क्रिप्टमध्ये असते. आणि जेव्हा तुम्ही वेबसाईट कशी बनलेली आहे हे समजून घेता, त्यावेळी तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे हॅक करू शकता, अजून समजून घेऊ शकता. कारण की फ्रंट एंडमध्ये पण काही तुम्ही व्हलनरॅबिलिटीज फाइंड करू शकता. बट मोस्टली तुम्हाला बॅकएंड किंवा त्याचं सर्व्हर हॅक करावं लागते पूर्ण वेबसाईटचा ॲक्सेस घेण्यासाठी. सो ह्या काही गोष्टी आहेत. तुम्ही एसक्यूएल, क्रिप्टोग्राफी या काही गोष्टी शिकता त्याच्यामध्ये. सो हॅकिंग अशी फील्ड आहे तुम्हाला जेवढं जास्त नॉलेज असेल तेवढं चांगलं तुम्ही त्याच्यात काम करू शकता. सो ज्यावेळी मला माहिती झालं की तुम्हाला प्रोग्रामिंग शिकावी लागते, तर त्याच्यानंतर मी सर्च केलं की विच लँग्वेज इज बेस्ट फॉर हॅकिंग. सो मी सर्च केलं असं. तर त्याच्यानंतर मला माहीत झालं की पायथन नावाची लँग्वेज असते. त्याच्यानंतर सी नावाची लँग्वेज असते, जावास्क्रिप्ट असते, वेब डॉमिनेटर असते वेबसाईटसाठी, ठीक आहे. सो फाउंडेशन लँग्वेज हा. तर नंतर जेव्हा मला माहिती झालं की जावास्क्रिप्ट नावाची लँग्वेज आपल्याला शिकावी लागते, ठीक आहे. जावास्क्रिप्ट मी शिकलो. जावास्क्रिप्ट शिकल्यानंतर मला हे माहीत झालं की जावास्क्रिप्टचा यूज करून तो वेबसाईट बनवू शकतो. वेबसाईट बनवल्यानंतर तुम्ही पार्ट टाइम अर्न पण करू शकता. तर 5,000 10,000 रुपये तुम्हाला वेबसाईट बनवण्याचे देत होते त्यावेळी. 5-10 वर्षा अगोदर. 5 हां, 2016च्या वेळी. हां, 2016ला 10 वर्ष झाले. तर तुम्ही 5 ते 10,000 रुपये इझिली तुम्ही कमवू शकता वेबसाईट बनवण्याचे. आणि तशा प्रकारे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत तुम्ही ते ॲज अ सीनियर डेव्हलपर तुम्ही काम करू शकता. सो मला हॅकिंगमध्ये काम करायचं होतं, बट मला जावास्क्रिप्टची लँग्वेजची माहिती पाहिजे होती. त्यामुळे मी वेबसाईटमध्ये गेलो. वेबसाईटमध्ये शिकलं, एचटीएमएल शिकलं, सीएसएस, जावास्क्रिप्ट, त्याच्यानंतर jQuery म्हणून त्यांचं एक जावास्क्रिप्टचं एक फ्लेवर असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॅकएंड पण शिकावं लागतं. बॅकएंडसाठी तुम्हाला पायथन, त्याच्यानंतर PHP किंवा जावास्क्रिप्ट अशा लँग्वेज यूज करू शकता तुम्ही. तर मी जावास्क्रिप्ट चूज केलं. जावास्क्रिप्ट चूज केल्यानंतर Node.js वरती काम केलं. सो अशा प्रकारे मी हॅकिंगला सोडून मी इथे शिफ्ट झालो. कुठे? माझ्या वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये. कारण की मला त्या टाईमला अर्न करायचं होतं. आणि हॅकिंगमधून पण अर्न करता येईल, पण तुम्हाला चांगल्या लेव्हलला जावं लागेल. जर तुम्हाला चांगल्या लेव्हलला जायचं असेल, तर तुम्हाला तुमचं बेस चांगलं क्लिअर पाहिजे. तुम्हाला प्रोग्रामिंग आली पाहिजे, तुम्हाला लिनक्स आलं पाहिजे, तुम्हाला नेटवर्किंग आली पाहिजे आणि वेगवेगळ्या व्हलनरॅबिलिटीजबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही असं डीप डाउन करावं लागते. सो जेव्हा मला माहिती झालं, की एआयची बूम आली, ठीक आहे. मला वेबसाईट डेव्हलपमेंट मी कंप्लीट केलं त्याच्यानंतर. मी जावास्क्रिप्ट शिकलो. मी पूर्ण बॅकएंड डेव्हलपमेंट केलं. त्याच्यानंतर अर्न करायला लागलो. तर नंतर 2020-22च्या काळी एआयची बूम आली. ठीक आहे. एआयसाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट चालत नाही तिथे. तिथे तुम्हाला पायथन यूज करायला लागते. पायथन सोबत एक आर लँग्वेज पण असते. सो ते पायथन लँग्वेजचा यूज करून तुम्ही मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सची कामं करू शकता. सो मी पायथन यूज केलं. पायथनचा यूज तुम्ही हॅकिंगसाठी टूल्स पण बनवू शकता. बट मी चूज केलं की पायथन यूज करावं माझ्या एआय आणि डेटा सायन्सच्या फील्डसाठी. सो मी तिथं लर्न करायला लागलो पायथनबद्दल. खूप इझी लँग्वेज होती कारण की माझं C++ ऑलरेडी झालं होतं, जावास्क्रिप्ट झालेलं होतं आणि पायथन ऑलमोस्ट माझं सेम असते. त्याच्यामध्ये सेम इंग्लिशसारखी लँग्वेज असते त्यांची. तर मी पायथन तिथे शिकलो. सो अशा प्रकारे माझा तो प्रवास होता की मी हॅकिंगपासून मी वेबसाईट डेव्हलपमेंट नंतर मी एआय फील्डकडे घुसलो. आता मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, लर्निंग वगैरे सगळं ठीक आहे. बट खरं तर आपलं मोस्ट ऑफ द टाईम अशामध्ये जाते बग म्हणजे बग फाइंडिंगसाठी किंवा कोड लिहायसाठी वगैरे. तर त्यावेळी एआयचा यूज करून आपण सॉफ्टवेअर बनवायचे, प्रोजेक्ट बनवायचे हे चालू होतं त्यावेळी. सो आता मला असं वाटतंय की हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण मला स्वतःचे सॉफ्टवेअर बनवायचे आहे आता. मला स्वतःचं डेटाबेस तयार करायचा आहे, स्वतःचं प्रोग्रामिंग लँग्वेज बनवायची आहे, स्वतःचे SaaS प्रोडक्ट्स बनवायचे आहे. सो त्याच्यासाठी मला या सगळ्या डीप डाउन करून मला लर्न झालं. ठीक आहे. लर्न झालं आणि मी आता त्या प्रोजेक्टवरती काम करतोय. सेम अशाच प्रकारे तुम्हाला पण तेच करावं लागेल. तुम्हाला समजा आता माझं मायक्रोबायोलॉजी सोबत काही सब्जेक्ट्स नाहीये. समजा हिस्ट्री सोबत समजा. माझं हिस्ट्रीने माझा काही संबंध नाहीये. तर मी हिस्ट्रीबद्दल गेलो. ठीक आहे. हिस्ट्री मला काहीच माहिती नाही.
सो मला हिस्ट्रीला शिकायचं आहे. लर्न अबाउट हिस्ट्री. ठीक आहे. मी टाकलं की वॉन्ट टू लर्न अबाउट हिस्ट्री. मी असं टाकलं. त्याच्यानंतर मला वेगवेगळे वेबसाईट दिसतील. आता माझं हिस्ट्रीचं काही बॅकग्राऊंड नाही आहे. पण मला हिस्ट्रीबद्दल शिकायचं आहे. हिस्ट्री काय असते त्याच्यामध्ये त्यांचे पण टाइप्स असतात वेगवेगळे. जेवढं मी ऐकलंय हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो मला हिस्ट्रीबद्दल शिकायचं आहे, तर मी काय करणार इथे खान अकॅडमीला जाईल, तिथे चेक करणार त्यांचं कशा प्रकारचे ते सांगत आहे. तर मी चेक करणार. अशा जे वेबसाईट वरती येतात त्यांच्या टॉप रँक्समध्ये बघायचं. हे बघा, बिगिनर. ठीक आहे, इथे दिसतंय बघा तुम्हाला. बिगिन 600 BCE. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे ते युनिट वाईज ते इथे सांगते. तर मला अशा प्रकारे हिस्ट्रीचा अजून रिसर्च करता येईल. तर मी तेच सांगतोय तुम्हाला, की तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जर चांगल्या प्रकारे ग्रो करायचं असेल किंवा अजून इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर क्युरिओसिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीमध्ये एकच गोष्ट असते, की ते जास्त क्युरियस असतात त्यांच्या सब्जेक्टसाठी. अशा पागलसारखं ते त्या गोष्टीसाठी रिसर्च करत असतात किंवा त्याच्यामध्ये घुसून असतात. आता इलॉन मस्क तो त्याच्या बायोग्राफीमध्ये सांगत असतो, की तो त्याच्या फॅक्टरीमध्ये झोपत होता. त्याचं काम करायचं, तो झोपायचा, काम करायचं, झोपायचा. त्याचं फिजिक्ससोबत काही संबंध नव्हता. त्याचं काहीतरी इकॉनॉमिक्स किंवा फायनान्समध्ये काहीतरी त्याच्या डिग्र्या झाल्या. बट त्यांनी हिस्ट्री शिकलं. सॉरी, त्यांनी मग फिजिक्स शिकलं. फिजिक्स शिकल्यानंतर त्यांनी त्याचे रॉकेट्स बनवले. SpaceX जी कंपनी आहे त्याची, त्याच्यासाठी तो हेल्पफुल झाला. तो अशा प्रकारे तो क्युरिओसिटी किंवा एक इच्छा असते आपल्या शिकण्याची, तर ते त्याच्यावरून ते स्वतःला इम्प्रूव्ह करत गेला. सेम वे जर तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं परफॉर्म जर करायचं असेल, तर सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात जास्त इम्पोर्टंट म्हणजे काय असते, तुमची क्युरिओसिटी आणि तुम्हाला ते का शिकायचं आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे जर माहिती असलं, तर तुम्ही खरंच त्या क्षेत्रामध्ये अजून पुढे जाऊ शकता. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. दॅट्स इट. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. याच्या व्यतिरिक्त मला बाकी सांगायचं नाहीये. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, की तुम्ही जेवढं क्युरियस असाल आणि तुम्ही हे का करताय हे जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खरंच पुढे जाऊ शकता. सो दॅट्स इट. थँक यू. बाय.